हॅलो एव्हरीवन, दिस इज निकिता. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं. तर आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा UIDAI वेबसाईट आहे त्याच्यावर जायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी लँग्वेज आहे ती सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर एनरोलमेंट नंबर असेल किंवा SID नंबर असेल किंवा व्हर्च्युअल ID असेल तर त्यापैकी तुम्हाला एक टाकायचं आहे. आधार कार्डचा नंबर असेल तर ते तुम्ही टाकू शकता. जेव्हा तुम्ही आधार कार्ड काढायला जाता तेव्हा तुम्हाला ते भेटतं. त्याच्यानंतर तुम्ही तिथं आधार कार्डचा नंबर टाकून तुम्ही कॅप्चाचा जो ऑप्शन आहे तो कॅप्चाचा ऑप्शन जसं आहे तसं टाकून तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं आणि म्हणजे आपल्याला प्रत्येक कामासाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्डची गरज असते. सगळीकडे आधार कार्ड मोस्ट यूज करतात आणि आधार कार्ड हे आपलं ID आहे, असा ID आहे की त्याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये सारखा करत असतो. तर आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं? तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं? त्याचा पूर्ण व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. सगळ्यात आधी आपल्याला मोबाईल स्टार्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला Googleमध्ये जायचं आहे, Google ओपन करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला UIDAI हे टाईप करून ही वेबसाईट ओपन करायची आहे. तर मी इथं टाईप केलेलं आहे, पण इथं सगळ्यात आधी माय आधार UIDAI आलेलं आहे. बट इथं माझं चुकून क्लिक झालेलं आहे. तुम्हाला इथं क्लिक करायचं नाही आहे. परत मागे येऊन UIDAI हे फक्त टाईप करायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करायचं. पहिलं जे ऑप्शन येईन ते. त्याच्यानंतर तुम्हाला खूप ऑप्शन्स येतील लँग्वेजच्या. तर तुमची जी प्रेफरेबल लँग्वेज आहे ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. इंग्लिश, हिंदी, मराठी कुठली पण जे तुमची लँग्वेज असेल ती. तर मी इथं सिलेक्ट केलेली आहे इंग्लिश. त्याच्यानंतर तुम्हाला अशी जी वेबसाईट आहे ती ओपन झालेली दिसेल आणि हे पेज दिसेल. सगळ्यात आधी तुम्हाला दिसेल अपडेट आधार, त्याच्यानंतर दिसेल गेट आधार. तर इथे तुम्हाला जो ऑप्शन दिसत आहे डाउनलोड आधारचा, गेट आधारच्या खाली इथे दिसत आहे डाउनलोड आधार, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला ट्रॅफिकचा पण इश्यू असू शकतो, थोडासा वेळ लागू शकतो. त्याच्यानंतर डाउनलोड आधारवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन दिसतील. त्यातलं आधार नंबर असेल तर तुम्ही आधार नंबर टाकू शकता. एनरोलमेंट ID नंबर असेल तर तो टाकू शकता. व्हर्च्युअल ID नंबर किंवा SID नंबर या 4 ऑप्शनपैकी एखादा टाकू शकता. त्याच्यानंतर कॅप्चा टाकून तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचा. आय होप तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल.